Hello student, today we are going to study the new points, that is the order of magnitude. काय पाहणार आहेत आपण? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. आता सर्वात महत्त्वाचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय? द व्हॅल्यू ऑफ इट्स मॅग्निट्यूड राउंडेड ऑफ नियरेस्ट टू इंटिग्रल पॉवर ऑफ 10. म्हणजे काय? समजा एखाद्या फिजिकल क्वांटिटीची किंमत दिली किंवा तुम्हाला एखादा नंबर दिला, संख्या दिली. उदाहरणार्थ या ठिकाणी कन्सिडर करा 5.67 into 10⁻⁷. जर या फॉर्म मध्ये नसेल तर ती कशी करायची? या फॉर्म मध्ये समजा हा n आहे, म्हणजे ही संख्या आहे, हा n तर n. ही संख्या या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायची कोणत्या? a into 10⁻n. अगोदर काय करायची? a into 10⁻n आणि मग ही संख्या कुणाच्या जवळ आणायची? नियरेस्ट टू 10 to the power. म्हणजे ही संख्या आपला गायब करायची, 10 च्या पॉवर मध्येच आणायची. मग आता कन्सिडर करा, समजा या ठिकाणी a कोण होईल रे? मी या ठिकाणी हा a केला 5.67 into 10⁻⁷. आता a हा into 10⁻n कोण? 7. मग a ची किंमत किती? 5.66. आणि मग इथे आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड एखाद्या नंबरची किंवा फिजिकल क्वांटिटीच्या व्हॅल्यूची जर द्यायची असेल तर त्यासाठी नियम आहे. मग त्यासाठी नियम काय? ए साठी नियम आहे 10 to the power जी आहे n, याच्यासाठी नियम आहे. मग हा a किती? तर 5.67. एक एक्झाम्पल म्हणून मी इथं समजावून सांगतो, पुढे रूल सांगणार आहे. 5.67 ही संख्या 5 पेक्षा मोठी. a कसा आहे? हा 5 पेक्षा मोठा. मग जर 5.67 ही 5 पेक्षा मोठीच आहे, जर 5 पेक्षा मोठा असेल तर 10 to the power increases by 1. मग मला सांगा, a जर 5 पेक्षा मोठा असेल तर ही ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड 10 to the power जी आहे त्याच्यात 1 ने वाढवायची असते. मग इथे n कोण आहे? 7 आहे. मग काय होईल? 10 to the 8. इट इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. लक्षात आलं? म्हणजे मी 5.67 ही जी संख्या आहे त्याला काय लिहिलं मी? 10⁻8. ही संख्या नियरेस्ट, ही संख्या मॅग्निट्यूड म्हणजे किंमत मी ऑफ राउंडेड ऑफ केली, जवळ आपण राउंडेड ऑफ म्हणजे आपल्या भाषेत जवळ अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. आता हे अप्रॉक्सिमेट करायची म्हणजे राउंडेड ऑफ करायची म्हणजे जवळची किंमत करायची, पण ही फक्त 10 च्या पॉवर मध्ये. हे कशात करायची? 10 च्या पॉवर. नियरेस्ट म्हणजे जवळची. कुणाच्या जवळची? इंटिग्रल 10 to the power 8.1 नाहीये, 8.5 आहे किंवा 8.6 बी नाही, ही पूर्णांक आहे, इंटिजर. म्हणून नियरेस्ट टू upon the magnitude of the value of its magnitude. एखाद्या फिजिकल क्वांटिटीची व्हॅल्यू, तिची किंमत, हे काय करतोय? राउंडेड ऑफ करतोय. ही राउंडेड ऑफ केली आणि नियरेस्ट टू काय लिहितोय? इंटिग्रल पॉवर ऑफ 10. मग दिलेल्या फिजिकल क्वांटिटीची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काढताना काही नियम आहेत. मग या ठिकाणी पहा, देर आर द सम ऑफ द रूल्स. या ठिकाणी पहा, आपण कोणतीही संख्या कसे एक्सप्रेस करणार आहेत? नंबर इज इक्वल टू a into 10⁻n. कोणती संख्या, कोणती फिजिकल क्वांटिटी? a into 10⁻n. मग हा a कसा असला पाहिजे? हा a कसा असला पाहिजे? ज्यावेळेस तुम्ही एखादी फिजिकल क्वांटिटी तिची व्हॅल्यू या फॉर्म मध्ये अगोदर एक्सप्रेस करणार आहे
मग या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करताना हा ए मस्ट बी लाईज कशाच्या मध्ये 1 to 9 1 ते 9 च्या दरम्यान असला पाहिजे. 1 पेक्षा कमी नाही चालणार आणि 9 पेक्षा जास्त चालणार नाही. त्यामुळे तो 1 ते 9 असाच असला पाहिजे. कोण? ए. अगोदर तुम्ही दिलेली फिजिकल क्वांटिटी a × 10 to the power या फॉर्म मध्ये, पण a लिहिताना काय करायचं? a ची किंमत 1 to 9 च्या दरम्यान असली पाहिजे. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, समजा तुम्हाला इथे किंमत दिली 53.67 × 10⁻11. आता समजा हा a मानला, पण हा a 1 ते 9 च्या दरम्यान नाही का? नाही, 9 पेक्षा मोठा आहे, 53 झाला. मग तो 1 to 9 च्या दरम्यान कधी येऊ शकतो? हा डेसिमल पॉइंट इकडे आणला. मग डेसिमल पॉइंट शिफ्टिंगचे नियम माहित असले पाहिजे. कोणत्या साईडला मी सरकवलाय? निगेटिव्ह साईडला. डावीकडे सरकवतो म्हणजे निगेटिव्ह. 10 to the power पॉझिटिव्ह तयार होत असते. ही संख्या मी 5.367 × 10⁻12 केली. हा झाला आता तुमचा ए. हा ए नाही, हा काय झाला? ए. म्हणून पहिला नियम आहे ए मस्ट बी लाईज बिटवीन 1 to 9. ओके. दुसरा नियम, जर ए ची व्हॅल्यू ही कशी असली पाहिजे? ए ची व्हॅल्यू 0.5 पेक्षा मोठी, 0.5 पेक्षा मोठी आणि 5 पेक्षा लहान, 5 पेक्षा लहान आणि 0.5 पेक्षा मोठी किंवा इक्वल बी चालते. जर असेल तर नो चेंज द पॉवर ऑफ 10. काय म्हणलं? नो चेंज द पॉवर ऑफ 10 म्हणजेच काय? समजा एक्झाम्पल या ठिकाणी a × 10⁻n आणि a ची व्हॅल्यू ही 5 पेक्षा कमी असेल आणि 0.5 पेक्षा मोठी असेल किंवा इक्वल असेल तर 10 to the power मध्ये बदल होणार नाही. याचा अर्थ ऑर्डर काय तुमची? तर 10⁻n, नो चेंज. देयर इज अ नो चेंज. ओके. दुसरा नियम, जर हा ए 5 पेक्षा मोठा असेल, कसा असेल? 5 पेक्षा मोठा असेल, तर या 10 ची पॉवर n जी आहे ती काय म्हणतो तो? इन्क्रीजेस बाय 1. काय म्हणला तो? इन्क्रीजेस बाय 1. कधी? a ची व्हॅल्यू 5 पेक्षा मोठी असेल तर 10 to the power कितीने वाढवायची? द पॉवर ऑफ 10 इज इन्क्रीजेस बाय 1. दॅट इज, जर 10⁻n असेल, a × 10⁻n मध्ये a हा 5 पेक्षा मोठा असेल तर 10 ची पॉवर कितीने वाढवायची? 1 ने. आणि मग 1 ने जर इन्क्रीज केली तर व्हॉट इज द व्हॅल्यू? दॅट इज द 10⁻n + 1. इट इज द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. काय? ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. देन सी हियर, मी 3 नियम सांगितले. एक, कोणतीही संख्या तुम्हाला a × 10⁻n च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायची. काय म्हणलं मी? कोणतीही संख्या a × 10⁻n च्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करायची. ही मानताना a हा 1 ते 9 च्या दरम्यानच असला पाहिजे. ओके. हा पहिला नियम. a ची किंमत 1 ते 9 च्या दरम्यान. 1 पेक्षा कमी असला तरी 0.5 पेक्षा कमी नकोय आपल्याला, म्हणजे 1 ते 9 च्या दरम्यान करायचं आपण. दुसरा नियम, जर a हा 5 पेक्षा कमी, काय म्हणलं मी? 5 पेक्षा कमी आणि 0.5 पेक्षा जास्त किंवा इक्वल जर असेल तर 10 to the power जी असेल, n असेल, मी जनरल n घेतली, जी बी असेल 10 to the power ही बदलायची नाही. कधी? a ची किंमत 5 पेक्षा कमी आणि 0.5 पेक्षा जास्त असेल, म्हणजे 0.5 किंवा 0.5 पेक्षा जास्त आणि 5 पेक्षा कमी जर असेल तर नो चेंज इन 10 to the power.
तिसरा रूल सांगितला मी तुम्हाला, जर ए ची व्हॅल्यू ही 5 पेक्षा मोठी असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये 10 टू द पॉवर इन्क्रीजेस बाय 1. मग जर पूर्वीची 10 टू द n असेल तर ए हा ग्रेटर दॅन 5 असेल तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय होईल, 1 ने वाढवायचा म्हणजे 10 रेज टू n प्लस 1. आपण 2 एक्झाम्पल पाहू आपण जे की तुम्हाला माहिती. या ठिकाणी एक एक्झाम्पल आपण, स्पीड ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचा वेग कशाने दाखवतात, c ने. c इज इक्वल टू 3 इंटू 10 रेज टू 8. आता हा झाला आपला a आणि हा झाला तुमचा 10 टू द पॉवर दॅट इज n. बघा तुमचा a हा म्हणजे 3 हा 5 पेक्षा कमी आणि 0.5 पेक्षा जास्त. काय म्हणलं मी, हा जो a तुमचा 5 पेक्षा कसा आहे, कमी आणि 0.5 पेक्षा जास्त. मग रूल कोणता आहे, हा 2 नंबरचा रूल. काय म्हणतो, नो चेंज द पॉवर ऑफ 10. मग पॉवर ऑफ 10 किती, 10 रेज टू 8. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड त्याच्या पॉवर मध्ये चेंज होणार नाही तर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आलं, 10 रेज टू 8. बदलला का पॉवर नाही, म्हणजे याची राउंडेड ऑफ व्हॅल्यू किती, 10 रेज टू 8. 3 इंटू 10 रेज टू 8 लिहिण्याऐवजी राउंडेड ऑफ व्हॅल्यू किती, इन द फॉर्म ऑफ 10 टू द पॉवर नियरेस्ट व्हॅल्यू किती, तर 10 रेज टू 8. याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. दुसरं मास ऑफ इलेक्ट्रॉन दिले किती, 9.1 इंटू 10 रेज टू मायनस 31. आता ए कोण आहे, हा किती, 9.1. हा 5 पेक्षा कसा आहे, जास्त. मग 9.1 हा 5 पेक्षा मोठा असेल, 5 पेक्षा मोठा असेल तर 10 टू द पॉवर कितीने वाढवायची, 1 ने. मग 10 टू द पॉवर किती होती पहिली, दॅट इज -31. त्यात 1 वाढवला म्हणजे किती झाली, -30. आणि म्हणून ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती आली तुमची, 10 रेज टू -30. ओके ओके, वी कॅन स्टॉप हियर. and tomorrow there is some practice example, there is the homeworks हे दिले जातील आणि त्याच्यानंतर पुढचा पॉइंट सुरू केला जातो. ओके, वी कॅन